हॅलो नमस्कार जय शिवराय मित्रांनो, मी तुमना मित्र मनोज आपल्या चॅनलमा तुम्हा सर्वांचं स्वागत कर राहिनो. आणि तुमच्यासाठी एक मस्त अशी झक्कास अशी कडक अशी झणझणीत अशी रेसिपी येऊन मी आज तुमच्यासाठी. तर आज बनवू आपल्याकडचं फेमस असं जळगावकडचं फेमस म्हणजे वांगानं भरीत. तर आता उन्हू वावरमा वांगे तोडाले भरीतने वांगे लावायचे भावनं वावरमा थोडे लावायचे 2-3 झाडं. आणि तुम्हाला तर माहितीच भाऊ तुमना भाऊनी ही आयराणी थोडी मुडकी तुडकी आयराणी बोमनवाली. तर तुम्ही समजेल्या कारण तुम्हाला माहिती मला आयराणी एवढी बोलता येत नाही, पण आता तुमच्यासाठी शिकी राहिनो भाऊ थोडी थोडी आयराणी. तर तुम्ही समजेल्या आता उन्हू वावरमा वांगे तोडाले. तर चला भाऊ तोडी लिहू वांगे आणि बनवू अशी झणनाट अशी भन्नाट अशी वांग्यानं भरीतनी रेसिपी तुम्हाला करता. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडनं दोनच गोष्टी या फेमस आहे जळगावकडच्या, म्हणजे एक तर वांगानं भरीत थंडीमा आणि दुसरं म्हणजे वरणबट्टीनं वांगानी भाजी. तर चला मग वांगे तोडायला उन्हू वावरमा तोडीले तो आता वांगे आणि तुमच्यासाठी एक मस्त अशी चुल्यावर बनवलेली वांग्याची भरताची रेसिपी तुमच्यासाठी. मी पाहिजे एवढे लायल शहाणं वांग्यानं भरीत नाही झाडं तोडले तो आता. हे पा मस्त असे वांगे डायरेक्ट प्युअर मोठे मोठे वांगे देखीलच पहिले, म्हणजे लहान राहू देणे पडत ना ते. हे पा हे एकदम मस्त मोठं वांगे झालं आहे भारी. ताजं वांगानं भरीत भाऊ एकदम झक्कास लागस. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करल्या आमनाकडे वांगानं भरीतनी रेसिपी. चार 3च तोडले भाऊ, अजून 3 तोडली द्या आता वांगे. एक पाहिजे से म्हणजे जास्त नाही लागस. एक तोडली द्या. आता 2 मिनटं म्हणजे नाही का चांगले शिजले पाहिजे. हे देठांमध्ये नाही का कच्चे राहून जाताना त्याच्यामुळे हे असं काढून घ्यायचं. आपल्याकडची स्पेशल टिप आहे टिप जळगावकडची. रखे गो तू बधीर सारखे तू कामं करते माहिती. वो गए बसो वो ये करो ना. बुझे डालूंगा मैं बराबर उनको तरीके नहीं भाई तेल नहीं लावत तो. वांग्यांच्या बरोबर नाही का मिरच्या पण भाजून घ्यायच्या बाई, म्हणजे प्युअर गावठी चव येते डायरेक्ट. मिक्सर में नहीं पीसने करके यार. असं कसं दिसतं रे. बालिश बुद्धि महिरा तू डायरेक्ट खरंच कब बड़ो होएगा महिरा तू शरीर बढ़ा के का कर रहे तू. साल गहिरं कर मी डायरेक्ट. बस आप कट मिरच्या पण एकदम मस्त पैकी भाजल्या डायरेक्ट. यांचा ट्रेसा बनवून घ्यायचा. दाखवतो पुढे बघतच राहतो मी व्हिडिओ.
हे बघा आपण पूर्ण साहित्य जमा करून ठेवलं आहे. हे भाजलेली वांगी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघितलंच ही भाजलेली वांगी असे. आता यांना असं मॅश करून घ्यायचं सर्व. पूर्ण मॅश करून घेतलं की एकदम बारीक पेस्टसारखं तयार होईल. ते मॅश करायचा, जास्त पण नाही मॅश करायचं, मस्त हळूहळू मॅश करायचं. मॅश झालं. हे आहे शेंगदाणे. आपण ते मिरची भाजल्या होत्या ते त्यांचा ठेचा करून घेतला आहे. नंतर आहे कापलेला कांदा, कांद्याची पात आणि ही आहे आपल्या शेतातली मस्त ताजी अशी कोथिंबीर. तर चला चालू करू आपण हे आपल्या गावाकडचं जळगावकडचं फेमस असं भरीत रेसिपी. आता तेल मस्त टाकून घेतले. 2-3 चम्मच तेल टाकून घ्या. मस्त थोडं मीडियम होऊ द्या, तपू द्या. मग त्यात सर्वात आधी टाकायचा कांदा. कांदा आणि शेंगदाणे हे मिक्स दोघं होऊ द्यायच्या आधी. आता जोपर्यंत कांदा आणि शेंगदाणे मस्तपैकी ब्राऊन कलरमध्ये होऊ जायचे, म्हणजे मस्तपैकी शिजू द्यायचे त्यांना तेलामध्ये मीडियमवरती. मी चुल्यावर बनवतो आहे. तोपर्यंत मी जे भरीतचे वांगे भाजलेले त्यांना मॅश करून घेतो. हे बघा मस्तपैकी मॅश झालं आहे. आता हे पहा एकदम मस्तपैकी कांदा पण भाजला आहे. आता यात टाकू आधी स्टेप बाय स्टेपच टाकायचा ठेचाला फक्त जास्त वेळ नाही, थोडा वेळ कढू द्यायचा. भाई एवढं प्रोफेशनल भांडे वगैरे नाही आपला, गावठी किचन आहे आपल्या चुलेवरचं आहे सारखं, त्यामुळे सर्व म्हणजे जो मिरचीचा कच्चापणा आहे ना ते तर भाजली गेली आधीच, पण थोडाफार कच्चापणा तो पण निघून जातो आणि फ्लेवर एक नंबर देते मग मिरची. आता हे बघा तेल सोडणं चालू झालं आहे, सर्व मसाल्याने मस्त भाजला गेला आहे. आता त्यात टाकायचं कांद्याची पात, कापलेली कांद्याची पात. याला पण मस्तपैकी होऊ द्यायचं कांद्याच्या पातला. आपल्याला असं वाटतं की आपण खूप कांद्याची पात टाकून दिली, पण ती शिजल्यावर नाही काय एकदम कमी प्रमाणात होऊन जाते, थोडीशी येते. बस तुम्हाला एक टिप्स देतो मी, आणि माझं एक सजेस्ट आहे की भरीतची चव नाही का कशामुळे बिघडते माहिती आहे का? तुम्ही जास्त वेळ होऊ देता. एकदा फोडणी दिली की त्याला फक्त 2 या 3 मिनिट होऊ द्यायचा.
आणि लगेच उतरवून घ्यायचं. आणि मीठ पण टाकून घ्या, मी मीठ टाकणं विसरला, नाहीतर व्हिडिओ बघून तुम्ही मीठ नाही टाकणार. झालं आपलं भरीत तयार. जास्त नाही होऊ द्यायचं, 1 किंवा 2च मिनटं होऊ द्यायचं. दाल मीठ डालते सगळं. पुरं बस 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 बस, जास्त टाईम नाही होऊ द्यायचं बाई. झाला आपला रेडी भरीत.